एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं अकोले तालुक्यातील वारंगुशी, बारी, पेंडशेत, रतनवाडी, वाकी, मुदखेल, शेंडी, कोलढेंबे परिसरातील लोडशेडिंग कायमस्वरूपी बंद करावे. स्मार्ट मीटर ऐवजी साधे मीटर बसवावे. तसेच नियमित वीज बिले द्यावीत. या मागणीसाठी दिनांक 21 ऑगस्ट रोजी शेंडी येथील महावितरण कार्यालयावर शेतकरी व ग्रामस्थांनी शांततेत आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्ते अनंत घाणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात रात्रीच्या लोडशेडिंगमुळे भातशेती, जनावरांची देखभाल, स्वयंपाक, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणी येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच रतनवाडी, घारघर, देवगाव फीडर नियमित सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली. महावितरणचे उपअभियंता विठ्ठल सोनवणे, सहाय्यक अभियंता सचिन बेंडकुळे व दत्तू भोईर यांनी आंदोलकांशी चर्चा करून यापुढे लोडशेडिंग होऊ नये यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल असे लेखी आश्वासन दिले. मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी नरहरी इदे, तुकाराम खाडे, बाजीराव सगबोर, संतोष सोडणर, फसाबाई बांडे, सोमनाथ पद्मेरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. राघोजी भांगरांचा स्मार्ट मीटरचा अन्याय चालणार नाही. झालाच पाहिजे. शेंडी उपकेंद्राला मनमानी कारभार बंद करा. लोड शेडिंग बंद करा. शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा आमचा न्याय झालाच पाहिजे. आज या ठिकाणी आपण जे आंदोलनाची यांना नोटीस दिली होती, या नोटीसमध्ये त्यांनी आपल्याला एक पत्र दिले रात्री आणि आता त्यांचं एक कर्मचारी पत्र घेऊन आलंय आपल्याकडं. तर त्याचं पत्रामध्ये असं त्यांनी उल्लेख केलाय का आम्ही हे लोड शेडिंग बंद करतोय, कायमस्वरूपी हे लोड शेडिंग बंद करतोय असं म्हणायला पाहिजे. पण त्यांनी आपल्याला पर्याय काय दिलाय का आम्ही लोड शेडिंग आता इथून पुढे बंद करतोय. तर आपली हक्काची मागणी काही आहे का लोड शेडिंग ही पूर्ण बंदच झाली पाहिजे. यापुढे कधीही लोड शेडिंग झाली नाही पाहिजे. आणि जी लाईट वारंवार ट्रिप होते, वारंवार लाईट घालवली जाते, त्याचे कारण पण दिले पाहिजे. ते कारण देताना आपल्या सर्व शेतकऱ्यांनाही स्वतः घेतलं पाहिजे. नुसतं कोणीतरी फोन करते सर्व गावांची लाईट ट्रिप होती. आता आपल्याला इथून पुढे 3 फेजची गरज आहे लाईटीची. कारण आता पावसाळा संपत येणार आहे. पावसाळा संपत जर आल्यानंतर आपल्याला 3 फेजची लाईटची अत्यंत मोठी गरज आहे. तर त्यासाठी त्यांनी 3 फेज लाईट आपल्याला 8 तास दिलीच पाहिजे. 6 तास आपला 3 फेज नकोय. यासाठी आपण आज माननीय DY साहेब येणारे, सोनवणे सर, त्याच्यानंतर इथे जेई आहेत आणि आपलं जे आंदोलन आहे ते स्थगित करावं म्हणून त्यांचं पत्र आहे. तर आपण सर्व आता वीज बोर्डावर जाणार आहे खाली. आमचा जो टाइम असतो बाय माणसांचा, जो टाइम असतोय नेमकी ते टायमाला ती लाईट राहत नाही. ते टायमाला आम्ही ती लाईट असली पाहिजे. त्यांचं बरं आला. आता असं म्हणणं आहे लाईट बिल आपल्याला लाईट भरतोय आम्ही. जर लाईट नाही बंद लाईट बिल आपण आता DY साहेब येणार आहेत, त्यांना आपण त्या पत्राची कॉपी जेव्हा आपण त्यांच्या हातातून घेणार आहे काय हे वीज महामंडळाचं जे अनेक कारभार चालू आहे का 3-3, 4-4 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यातून एकदा ते लाईट बिल दिलं जाते. ते म्हणतात आम्ही ऑनलाईन केलं. आमच्या शेतकरी एवढा श्रीमंत नाहीये का त्याच्याकडे साधा फोन नाहीये, 2 बोटाचा फोन नाहीये. तर कधी अँड्रॉइड मोबाईल घेणार आहे, मोठा मोबाईल कधी घेणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी प्रत्येक घरी प्रत्येक महिन्याला लाईट बिल पोच झालं पाहिजे अशी व्यवस्था करावी. आताची जी एजन्सी आहे कोणाची देशपांडे म्हणून सांगतायत साहेब लोक, ती रद्द करावी. आणि तिथं आमची एखादी एजन्सी, जर आमचा माणूस कोणी एजन्सी घेणार असेल तर त्याला एजन्सी देण्यात यावी आणि त्याचा पण रोजगार चालू होईल इथं. अशी आम्ही आता वीज बोर्डामध्ये जाऊन आपण ती मागणी करणार आहोत. या पुढे लोड शेडिंग जर आपली थांबली नाही, त्यांच्या पत्राचा आज उल्लेख आहे की आम्ही लोड शेडिंग थांबवतोय म्हणून. जर लोड शेडिंग थांबवली गेली नाही तर उद्या मोठं याच्यापेक्षा तीव्र आंदोलन, आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलन करत असताना जी काही त्यांची नुकसान होणार आहे किंवा कोणाची जाणून बुजून नुकसान होणार आहे ही सर्व जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील. तरी त्यांनी यापुढं आम्ही आज शांततेच्या पद्धतीने आंदोलन करतोय, तुमचं निवेदन स्वीकारतोय.
पण इथून पुढे जर अशीच परिस्थिती राहिली तर ह्या परिस्थितीला तोंड देण्याचं काम महावितरणचं राहील, सरकारचं राहील. आदिवासी एक सुटीचा, आदिवासी एक सुटीचा, राघोजी भांगरांचा, बिरसा मुंडांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की लोड शेडिंग झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. वीज आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, वीज आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. शेतकरी एकजुटीचा विजय असो. ते लोकांना बोलव ना, आपले काय तिथूनच पाव राहिलेत. आज लाईट गेली आणि घालवली तर उद्या परवा कोणताही सूचना न देता परत रस्ता रोको करण्यात येईल. तेव्हा ज्या पद्धतीनं वीज कर्मचाऱ्यांनी वीज प्रशासनाला जे आश्वासन दिलं आहे लेखित, त्या पद्धतीने आज दुपारपर्यंत जर ते काम नाही झाले आणि जर आज संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत लाईट घालवली तर कुठलीही सूचना न देता आम्ही याच्यापेक्षाही भयंकर रस्ता रोको करू. मग त्याची जबाबदारी सर्व ती त्या वीज प्रशासनावर राहील आणि इतर प्रशासनावर राहील. एवढं बोलून मी थांबतो. जय आदिवासी. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. तुकाराम खाडे, बाबासाहेब सावंत, बाजीराव सकवर, डोळे पाटील, सुनील पवार, मारुती खाडे, संतोष कोडणर, राजाराम धारमल, सोनाजी झोले आणि याचबरोबर आपले सर्वच ग्रामस्थ विभागातील शेतकरी यांनी त्या कैफियत मांडली काय गेल्या 4-6 महिन्यापासून लोड शेडिंग आपल्या भागात चालू आहे. आपण मुक्याचा मार सहन करतो तसं आपण आतापर्यंत सहन केलं आणि अतिरेक झाला आणि पावसा पाण्याचे दिवस असतानाही महावितरण कंपनीला जाग आली नाही, म्हणून त्यांना जाग आणण्यासाठी आपण 19/8 रोजी त्यांना निवेदन दिलं का आमच्या भागामध्ये जे लोड शेडिंग चालू आहे, गाळगार फिटर असेल, रतनवाडी फिटर असेल, देवगा फिटर असेल, हे सर्व फिटर वरील म्हणजे जे फिडर आहेत ते सर्व फिडरवरील लोड कसा कमी करायचा आणि आम्हाला लोड शेडिंग पासून कसं तुम्ही दूर ठेवायचं यासाठी आपण त्यांना 19 तारखेला इथं आणून आपण निवेदन दिलं. ते निवेदनाची दखल घेत आज उप महाअभियंता आणि सहाय्यक अभियंता यांनी आपल्याला पत्रव्यवहार केलेला आहे. तर त्या पत्रव्यवहारामध्ये ते असं म्हणतात का जे आपण सध्या 19 तारखेला जे निवेदन दिलं त्या निवेदनाच्या प्रती त्यांनी जे काम इथं पातळीवर चालू केलं आहे, इथं पातळीवर काम चालू करत असताना त्यांचं काल काम अपूर्ण राहिले तर आज दुपारपर्यंत आपलं पूर्ण लोड शेडिंग ते बंद करणार आहे, ते रेग्युलर लाईट देणार आहेत असा या पत्रात त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि जी आपण 7 ते 9 दरम्यान वेळ म्हणतो त्यांनी 6 ते 9 दरम्यान वेळ दिलेली होती लोड शेडिंगची, तर ती ते आता बंद करणार आहेत. कालपासून गेल्या मागच्या आठवड्यामध्ये घाटघर फीडर चालू केलं, काल रतनवाडी फीडर चालू केलं, आज आपलं देवगाव फीडर ते चालू करणार आहेत. माझी एवढीच विनंती आहे का जई साहेबांना, भिंटुळी साहेबांना विनंती आहे का एवढ्या 2 दिवसामध्ये जर परत ते फीडर बंद पडले, आज तुम्ही चालू करणार आहेत आणि तुमचा DY असेल, एक्झिक्युटिव्ह अभियंता असेल, यांना सर्वांना मेसेज द्या वरिष्ठ कार्यालयांना. जर तुमचा AC असेल आणि जर तुम्ही अचानक आम्ही गेल्यानंतर आजच्या दिवस लाईट द्यायला नव्हत्या परत आमचं फीडर बंद करा लोड शेडिंगचं, तर हे चालणार नाही, हे चालणार नाही. काही स्वरूपी हे फीडर चालू राहिलेच पाहिजे, लोड शेडिंग त्यांची बंद झालीच पाहिजे. आणि त्यानंतर आमचे स्मार्ट मीटर, जे स्मार्ट मीटर आहे ते केंद्र शासनाची आणि महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक वाचा. त्या परिपत्रात म्हटलंय का आम्ही हा स्मार्ट मीटर हे कंपल्सरी देत नाहीत आणि तुम्ही आमच्यावर जर कंपल्सरी जर स्मार्ट मीटर लागणार असेल तर हे चालणार नाही, हे चालणार नाही. यासाठी आमची एकच मागणी आहे, स्मार्ट मीटर हे बंद झालेच पाहिजे, लोड शेडिंग ही बंद झालीच पाहिजे. हे आमच्या निवेदनामध्ये जेव्हा आम्ही अटी घातल्या का शेतकरी हा आमचा
संध्याकाळी दमून भागून शेतीचे काम करत असताना शेतीतून घरी येतो, घरी आल्यानंतर अंधारात तर पडतो आणि मुलाबाळांची कुठं भेट व्हायची ती होत नाही. या अंधारामध्ये दिवाबत्तीमध्ये आमचे मुलं सुद्धा आम्हाला दिसत नाही, एवढी परिस्थिती आहे. तरी यासाठी आपण कोणत्या परिस्थितीमध्ये लोड शेडिंग ही बंद झालीच पाहिजे. जय आदिवासी, जय रामोजी. व्यास महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.